शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सध्या राज्यात वातावरण तापले आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। याच्या निषेधार्थ राज्यातील शेकडो कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बुलढाण्यात दाखल झाले। आमदार संजय गायकवाड यांच्या घरापुढे पुस्तकाचे वाचन करण्याचा आग्रह आंदोलकांकडून सुरू होता। याला परवानगी नाकारत पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडले। यामध्ये एका तरुणीचा हात मोडला आहे। सकाळपासून कोल्हापूर, मुंबई, नाशिक, पुणे भागातून कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बुलढाण्याकडे येत होते। रस्त्यामध्ये या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली। पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबे यांनी बुलढाण्यात येण्यापासून रोखण्यात आले। बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम परिसरात आंदोलकांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन करण्याचा प्रयत्न जोरदार केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला। यावेळेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली। सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला। एका बाजूने कम्युनिस्ट कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूने गायकवाड समर्थक समोरासमोर जमले। यामुळे बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने पुढील अनर्थ टळला। आंदोलकांना पाणी देखील मिळाले नाही। पाण्याच्या कॅनी आणण्यात आल्या होत्या, मात्र नंतर त्या उचलून नेण्यात आल्या। तसेच मंडप देखील काढण्यात नेण्यात आला। त्यामुळे तळपत्या उन्हात आंदोलन करणारे उभे होते। आंदोलकांना ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे। पुढील कारवाई सुरू आहे।